नमस्कार पुणेकरांनो, कसे आहात तुम्ही सगळे? नॉर्मली मी क्रिकेट विषयी बोलत असतो. आत्ता IPL चालू आहे, एका महिन्यानंतर वर्ल्ड कप आहे. आजही मी एका बॅट्समनशी बोलणार आहे. तो बॅट्समन पॅड बीट बांधून अगदी तयार आहे. फक्त माझं गोष्ट एवढीच आहे, 2020चा बॅट्समन डायरेक्ट टेस्ट खेळायला निघालाय. मुरलीधर मोहोळ, नमस्कार. नमस्कार. काय अण्णा, कसे आहात? एकदम मस्त. काय मी पहिलाच एक पुणेकरी टोमणा मारला की 2020चा काय फिलिंग येत आहे? पण एक आहे की 2020चा अनुभव आहे. मी म्हणेन मी वन डेचाही अनुभव आहे माझा, कारण केवळ नगरसेवक नाही राहिलो, तर महापौर राहिल्यामुळे मला एक वन डेचाही अनुभव आहे. त्यामुळे टेस्ट काही सोपी जाईल मला. जाईल, एवढी तयारी आहे. अगदी. पण आजचं जे गप्पा आहेत, मी पहिलंच एकदा डिस्क्लेमर देऊन टाकतो. हे पॉलिटिक्स विषयी मी अजिबात बोलणार नाही. नकोच आहे. मला समजून घ्यायचंय आमचा उमेदवार. मलाही एकदम हे झालं आता. मला माणूस समजून घ्यायचा आहे. तर हे काय म्हणतात त्याला, राजकारणातलं 2020 टेस्ट सोडा, तुमचे आयुष्य सुद्धा म्हणायला गेलं तर 2020नीच चालू झालंय. हा, पण ते काय असं नेमका संदर्भ मला त्याचा लागत नाही. मी असं म्हणतोय की तुम्ही एकदम सधन अगदी, अशा कुटुंबातून आलेलं नाही, त्या अर्थाने मी म्हणतो की स्ट्रगल आहे. स्ट्रगल असंच आहे की गावाला राहिला होतो, प्राथमिक शिक्षण गावाला झालं. कुठे? मुठ्याला, मुळशी तालुक्यात. तिथून पुण्याला आलो, मग माध्यमिक शिक्षण भावे स्कूलला झालं. असं ते सर्वसामान्य कुटुंब आहे, म्हणजे वाड्या संस्कृतीत वाढलेलं मी. जमणार. आम्ही सुद्धा लेले करमरकर वाडा संस्कृतीचं महत्व खूप आहे. त्यामुळे नव्या पेठेत नवलेंच्या वाड्यात लहानाचा मोठा झालो. तिथून हे सगळं सुरू झालं. मग कोथरूडला आलो. कोथरूडला आलं, मग हळूहळू गणेश मंडळ आणि हे सगळं सुरू झालं. मग कधी तिकडे गेलो आणि कधी हे सुरू झालं कळलं नाही. पण एक फिलिंग काय येतं माहिती का, की आता हा राजकीय आखाडा आहे, जोरदार अगदी मल्ल भिडलेत एकमेकांना. या आखाड्यापेक्षा वेगळ्या आखाड्यात तुमचं मन रमतं, एक माझा अंदाज आहे. मुळातच मी आखाड्यातलाच माणूस, मी पैलवान माणूस आहे. त्यामुळं लहानपणापासून कुस्तीची आवड, कुस्ती केली, राष्ट्रीय स्तरामध्ये खेळलो. त्यामुळे त्या आखाड्याची सवय असल्यामुळे आता या आखाड्याची फार चिंता वाटत नाही. त्या आखाड्यातली मजा वेगळीच आहे. पण अजूनही ते प्रेम आहे, त्या मातीचं प्रेम आहे. 100%. लाल माती म्हणजे माझ्या भावनेचा विषय. हो, अगदी. काय दिवस आठवतात ते? खूप, म्हणजे 7-8 वर्ष मी काही दिवस पुण्यात, काही दिवस कोल्हापूरला, मग तिकडे तालीम केली आणि तिकडेच कॉलेज पण केलं. त्यामुळे इतके मस्त दिवस असतात ना ते. सगळे एकत्र सगळे कुटुंब सारखे राहतो आम्ही. सगळे एकत्र एका खोलीत राहतो, एकत्र स्वयंपाक करतो, एकत्र स्वतःची स्वयंपाक पण सगळं येतो मला. स्वयंपाक करतो. काय सांगता, काय स्वयंपाक येतो? मटण येतं, चिकन येतं, स्वतः मला मस्तपैकी चपाती सुद्धा लाटता येते. सगळं येतं. पत्रकार असा नाही विश्वास ठेवतो, पत्रकार असा विश्वास ठेवणार नाही. ठीक आहे, आपण त्याचे प्रॅक्टिकल करू त्याचं. दिवस वेगळे असतात, खूप आनंदाचे दिवस असतात आणि मस्त मजा असते ती. पण ती दोस्ती अजूनही आहे. अगदी आजही मला त्याचा खूप उपयोग होता सगळ्याच्यात. मी जाईल तिथं माझे मित्र भेटतात. महाराष्ट्रात कुठेही जा, त्या भागातनं, त्या जिल्ह्यातनं आलेला पहिलवान, त्यावेळेस आम्ही एकत्र खाल्लंय, पिलं, झोपलोय, मस्त मजा केलेली. ती लोक आजही भेटतात ना. ते प्रेम ते कमी नाही होत. आम्ही क्रिकेटच्या बाबतीत तेच बोलत असतो की एकदा एकत्र खेळलं ना की ते नातं जे असतं ते फार वेगळं असतं. मी तुम्हाला या आखाड्याच्या बाबतीत जसं म्हणलं तसं मी तुम्हाला क्रिकेट स्टेडियमवरही पाहिलं, विथ फॅमिली पाहिलं. हे प्रेम कुठलं आहे? क्रिकेट खूप आवडतं. म्हणजे मी एक किस्सा सांगेल तुम्हाला की लहानपणी मी म्हणलं नवी पेठेत राहिलं होतं, तर माझ्या घराशेजारी एक सार्वजनिक वाचनालय होतं त्यावेळेस. आणि तिथे त्यावेळेस षटकार, तिथले वर्तमानपत्र, षटकार अशी ती मासिकं वगैरे तिथं वाचायला यायची. आणि मला इतकी आवड होती की मला आठवते ते दिवस म्हणजे कोण, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री, सुनील गावस्कर, कपिल देव, हा सगळा काळ होता. महेंद्र अमरनाथ, हा सगळा काळ होता तो आम्हाला. ते म्हणजे मला आठवतं की मी सकाळी 6 वाजता आमच्या घरमालकांच्या घरात जाऊन टीव्ही बघायचो. काय माहिती का, बेन्सन अँड हेजेस, ऑस्ट्रेलिया. म्हणजे घरमालकाच्या घरात सकाळी. आणि ती ऑडी रवी शास्त्रीला मिळाली, तो जल्लोष मला आजही ते आठवतं की दोघंच, घरमालकाने मी, बाकी सगळं झोपलेलं, कारण त्यांना आवडायचं मला आवडायचं. 2 माणसं आम्ही ते मॅच बघायला सकाळी 6 वाजता. ती मला असं वाटतं ऑस्ट्रेलियाला होती ना, 85 साल. 85 साली. म्हणजे बघा मी कितवीला असेल, 5वीला होतो, 6वीला होतो मी तेव्हा. 6वीला असतानाच तेव्हाचं वेळ. आणि त्या वाचनालयाचा किस्सा राहिला.
मग तिथं ती पत्र सगळी पेपर वाचायचं, काही नाही, फक्त मागचं पान काढायचं. मग वेंगसरकरची सेंचुरी झाली असेल तर त्याचा ते फोटो आलेला असायचा. मग गावस्करची सेंचुरी किंवा कपिलनी 5 विकेट घेतल्यात, 8 विकेट घेतल्यात, असं असलं ना मग मी ते मागचं पान आहे ना इकडं तिकडं बघायचो, गपचूप घडी घालायचो आणि घेऊन यायचो. आणि मग ती कात्रणं करू करू मोठा एक जाड अल्बम केला होता मी त्याचा. माझी आठवण आहेत माझ्या खूप. क्रिकेट त्यामुळं मला आवडतं ना, आता मुलींना आवडते. तेव्हा IPL बघायला आपली भेट झाली. मुली म्हणल्या मुंबईला मॅच बघायला जायचं, मला आवडलं, पूर्ण मॅच बघितली. क्या बात आहे. कारण अण्णा वाडा संस्कृतीबद्दल तुम्ही बोलत होता, तो जमाना असा होता की सगळ्यांच्याकडे टीव्ही नसायचे. काही जणांकडे घर मालक, आम्ही घर मालक होतो. आमच्या घरी पहिल्यांदा जेव्हा टीव्ही EC टीव्ही आला त्यावेळेला राज कपूरचा सिनेमा बघायला 70 लोक होते वाड्यातले. पण मला असं वाटतं की त्याच्यात एक जिव्हाळा होता. अगदी. आता माझ्याकडे टीव्ही, त्याच्यापेक्षा मोठा टीव्ही तुमच्याकडे, पण तो जिव्हाळा कुठेतरी वाडा संस्कृतीतला नाहीये हो. काहीच नाही. शेजारच्या फ्लॅटमध्ये कोण राहतं, नवीन आलेल्या माणसाला 2-2, 6-6 महिने कळत पण नाही, काही नाही राहिले ते. पण ती मजा होती. म्हणजे इतक्या आठवणी आहेत त्या वाड्यातल्या ना, खूप आठवणी आहेत. म्हणजे असंच त्या मॅचेस बघायला, क्रिकेटची मॅच बघायला शाळा बुडवली. शाळेत गेल्यानंतर शिक्षक म्हणले जा आता घरच्यांना कोणाला तर घेऊन ये. आता घरी आई वडिलांना तर सांगू शकत नाही, मार बसेल. मग घरा शेजारचा आमचा प्रदीप नावाचा मित्र, तो वयाने मोठा होता, त्याला मोठा भाऊ म्हणून घेऊन गेलो आणि ते ओळखलं त्यांनी. त्यालाही बडवलं, मलाही बडवलं. म्हणजे ते मजा आहे. लहानपणी एकत्र क्रिकेट खेळणं, एकत्र ग्राउंड, इंग्लिश स्कूलचं ग्राउंड, दिवसभर तिथं क्रिकेट खेळणं, संध्याकाळी तिथे कबड्डी खेळायला जाणं, माझ्या होते. आता हे सगळं. आणि पण एक गोष्ट आहे, क्रिकेट मी पण बऱ्यापैकी खेळलो. तुम्ही तालीमचं बोललात, क्रिकेटचं बोललात. खेळ बरंच काही शिकवून जातो. 100%. मला कुस्तीत खूप अनुभव आहे की कुस्तीमध्ये मला हवं तसं यश नाही मिळालं. मी खूप दिवस प्रॅक्टिस केली, कुस्ती केले, खेळलो राष्ट्रीय स्तरापर्यंत. पण ज्या ह्याने केलं ना ते फार यश मला मिळालं नाही. पण मी तिथं खूप शिकलो. म्हणजे तिथं खिलाडी वृत्ती शिकलो, तिथं हार जीत शिकलो, संयम शिकलो. मला असं रिस्पेक्ट काय असतो ते. म्हणजे तुम्ही इतर खेळात नाही बघा, कुस्तीतला छोटा बैल मोठ्या बैलांच्या पाया पडतो आजही. तुम्ही महाराष्ट्र केसरीची एक 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वीची फायनलची लढत आठवते का? आमचा सदगीर आणि शैलेश, मला वाटतं फायनल झाली. तर सदगीर आणि दुसरा सदगीर जिंकला. पण सदगीर जिंकल्यानंतर तो समोरचा जो खेळाडू होता तो त्याच्यापेक्षा सिनियर होता, त्याच्या पाया पडला जिंकल्यावर. पण हे जे ना, हे नम्रता, आदर, संयम आणि एक खिलाडी वृत्ती आयुष्यात सगळं घडतं ना शेवटी. हार जीत सगळं असतं. त्यावेळेस तुम्ही कशा राहता ह्याला मी हे सगळं खेळात शिकतो माणूस. आणि हे नंतर सुद्धा आयुष्यात खूप उपयोगाला येतं. माझ्या 30 वर्षाच्या राजकारणाच्या काळात मला शेवटी खूप वेळा वाईट प्रसंग आले, संघर्ष आला, आपण म्हणतो ना बॅड पॅच, हा याच्यात पण आहे ना, त्यावेळेला याचा खूप उपयोग होतो. आणि एक गोष्ट मला तुम्हाला विचारायची आहे की मी कमिन्स आहे, त्या शेजारी एक बाळासाहेब ठाकरे उद्यान आहे, तिथे एक वेगळ्या प्रकारचं मॉडेल तुम्ही उभारलेलं आहे. काय भावना होती त्याच्या मागच्या? बबड्याचं, त्याला बबड्याच म्हणा. म्हणून मला बोलताना सुद्धा त्रास होतोय. काय आलं शेवटी बघा, तुमच्या आयुष्यात खूप माणसं जोडलेली असतात आणि काही कर्तृत्वान माणसं असतात, समाजात एक वेगळं स्थान असतं. आम्ही संगीतकार भिडेंबद्दल, नरेंद्र भिडे, कारण नरेंद्र भिडे ज्याला प्रेमाने त्याचे मित्र, त्याचे सहकारी सगळे बबड्या नावाने म्हणतात. तुम्हाला माहिती नसेल असं नाही, फक्त जे या विषयातले अनभिज्ञ आहेत त्यांना कळावं म्हणून फक्त मी सांगतोय. अप्रतिम संगीतकार होते आणि फार चटका, काही प्रश्नच नाही. म्हणजे तो कधी कुणाला असं वाटलंय ना की इतक्या कमी वयात जाईल. आणि अशी माणसं, एवढा मोठा संगीतकार, आपला जवळचा मित्र, त्याच्या आठवणी जिवंत ठेवायच्या म्हटलं, बाकी काही नाही. मग मी तुम्हाला सांगतो, मी नगरसेवक झालो, मी 15-20 वर्ष. मी पहिल्या दिवशी ठेवतो, माझ्या घरातल्या कुठल्याही व्यक्तीचं नाव मी रस्त्याला देणार नाही, चौकाला देणार नाही, बागेला देणार नाही. मी बबड्याचं नाव, नरेंद्र भिडेचं नाव तिथं दिलं आणि निळू फुलेंच्या नावानं आपल्या वाड्यात स्वतंत्र उद्यान उभं केलं. पण कधी नाव म्हणजे कुणाची, त्यांचं समाजासाठी योगदान आहे ना. अशी माणसं, कलाक्षेत्र, क्रीडा क्षेत्र, साहित्य, काय कमी आहे पुण्यात? हे सगळं आपल्याकडे ओळख आहे ना. मला अभिमानानं सांगतो मी नेहमी. शेवटी आज मला बघा, निवडणुकीत ह्या सगळ्याच्यात मला त्याचं दडपण आहे, एक दडपण आहे, जबाबदारी अशी आहे की अरे आपण कुठल्या शहराचं प्रतिनिधी होणार ते माहिती आहे. मी महापौर असताना सुद्धा खूप याचा विचार करायचा की आपल्याकडनं कुठलं चुकीचं काम नाही झालं पाहिजे, आपल्याकडनं काही असं चुकीचं नाही घडलं पाहिजे की माझ्या शहराचं नाव बदनाम आहे. माझ्या शहराचं नाव खूप मोठं आहे आज सगळ्यात असून. त्यामुळे आजही विचार करताना, उद्या जरी मी निवडून गेलो लोकसभेत काम, तरी मला माझ्या शहराच्या ह्या सगळ्या गोष्टी जपायच्यात. त्याच्यासाठी मला काम करायचं. खासदार बनवणं वगैरे ठीक आहे, चला ठीक,
मला त्याच्यासाठी खूप काम करायचं. कारण काय हे सांगू का तुम्हाला, राजकारण आणि समाजकारण अत्यंत महत्त्वाचं आहे, तुम्ही पूर्ण पुढे घुसलाय त्याच्यात. पण जेव्हा पुणेकर म्हणतात तेव्हा अण्णा या सगळ्या बाबतीत एक रसिकता हा जो शब्द येतो तो अंगी मानवणं हे खूप गरजेचं आहे ना. म्हणजे उदाहरण दे मी तुम्हाला की शास्त्रीय संगीतातलं मला फार नाही कळत, पण मला सवाई गंधर्व महोत्सवाला मी जातो, थोडा वेळ मला बसलं मला बरं वाटतं, ते कधी सोडत नाही मी स्वतः सांस्कृतिक महोत्सव आज गेले 13 वर्ष करतोय. 13 वर्ष माझा स्वतःचा मोठा सांस्कृतिक, देशातले सगळ्यात मोठे कलाकार तिथे येऊन गेले. आज मला त्याची आवड आहे, मला क्रिकेटची आवड आहे, मला संगीताची आवड आहे, साहित्याची. मी स्वतः पण लिहितो, तुम्हाला वाटत असेल पहिलवाने हा काय करतो, काय सांगताय. मी लिहितो म्हणजे मी काही कथा कादंबरी नाही, पण मला जे काय मला वाटतं ना, मला काही वेळ मी कोविडमध्ये 2-2.5 वर्ष काम केलं ना, मी त्यावेळेला थोडं लिहित राहायचो. मी आज त्याचं पुस्तक लिहिलंय, त्याचं प्रकाशन मी आता निवडणूक झाल्यावर करेन. क्या बात आहे. नाही तर त्याला असं वाटायचं की निवडणुकीसाठी मी कोविडचं पुस्तक नाही, मी निवडणूक झाल्यावर प्रकाशन करणार. खूप भावनिक केलंय मी ते. कारण जसं सवाई गंधर्व हे एक आपल्या हृदयाच्या जवळ असलेली गोष्ट आहे, वसंतोत्सव आहे, पुरुषोत्तम आहे, आज फिरोदिया करंडक आहे. माझे असंख्य मित्र मला पुरुषोत्तम करंडक जिंकले, माझे मित्र आहेत आज, प्रवीण तरडे, सुबोध भावे सारखे. मला नाव ऐकलं वाटतं, कोण प्रवीण तरडे. खतरनाक. ए बाबा रागू नको रे बाबा, गंमत चालली आहे म्हणून फक्त म्हणतोय. पण हा प्रवीण तिथनं म्हणजे ह्या लोकांशी मी त्यामुळे तिथे जोडलं गेलो, या सगळ्या ऍक्टिव्हिटीची किंवा या सगळ्या शहरात आमच्या नाव लोक असे असलेल्या या सगळ्या गोष्टींची मला या अशा मित्रांमुळे मी जोडलं गेलो. पण बाकी जसं तुम्ही खेळाच्या बाबतीत बोलला, हे नाटक सिनेमा या बाबतीत मन रमतं खरोखर याच्यात. खूप रमतं मला. आता कधी कधी असं वाटतं ना की हे ठीक आहे, आता करतोय आपण घुसले, राजकारणी 1 वे ट्रॅफिक आहे, नो यू टर्न, अजिबात नाही. पण कधी कधी असं वाटतं अरे खरं तर एखादं मी असं सहज, मी मागच्या एका मुलाखती सांगितलं होतं, सहज असं ओंकार शहराच्या पुलावरनं जात होतो गाडीतनं, असं वाटलं उतरावं, आणि तिथं जी आमची नाही का काही ज्येष्ठ मंडळी बसलीत, काही मुलं बसलीत, मुली गप्पा मारत बसल्यात, असं वाटलं इथल्या कट्ट्यावर मस्त हा नदीचा व्ह्यू माझं पुन्हा दिसतंय. थोड्या इथं बसलो तर किती छान वाटेल ना, पण आलो नाही ना आता. म्हणजे इच्छा असून नाही करू शकत, असं वाटतं मग काही गडबड झाली ही सगळी. आता याच विषयीचा अगदी घरगुती प्रश्न विचारतो, वहिनींनी ही उडी मारायला गेटपास दिला कसा? ऑलरेडी वेळ देत नाही राव तुम्ही. काय झालं शेवटी मला असं वाटतं की ते खरंच तिचं मोठेपण आहे मनाचं, की मला नुसतं गेटपास नाही दिला, ती माझ्यावर तीही बाहेर पडली. क्या बात. 5 वर्ष ती लोकप्रतिनिधी होती म्हणजे, आणि आज माझ्यापेक्षा जास्त ती प्रचार करते. मला असं वाटतं की मग तो एक मनात आहे ना की मुली मोठ्या झाल्या, कळलंच नाही, आज घरासाठी वेळ नाही देऊ शकलो, आहे ना कुठं एका कोपऱ्यात ती वेदना आहे ना. पण ते भरून काढण्यासाठी सुद्धा वेगळा प्रयत्न करता किंवा करायला लागेल. आता अलीकडे करायला लागलो, उदाहरणार्थ जाणीवपूर्वक करायला लागलो. मी त्याच उदाहरण वानखेडे स्टेडियम, कौंजे, त्यानंतर मग कुठंतरी त्यांना काही शॉपिंगला असेल तर जातो, आता मी वेळ काढतो. कारण वेळ हा गेलेला वेळ परत येत नाही, कारण नाही येत. त्यामुळे हे बॅलन्सिंग ऍक्ट, आता तुम्ही मोठी उडी मारायला चाललेला आहात आणि पुणेकरांचं प्रतिनिधित्व करायची इच्छा तुमच्या खरोखर मनात आहे, तर बाकी बरेच तुमचे इंटरव्ह्यू आम्ही पाहिले, मतं ऐकली की पुणं कसं बदलायला पाहिजे हे व्हायला. पण हा जो सांस्कृतिक वारसा आहे, मग तो पुरुषोत्तम करंडकचा असू देत, फिरोदियाचा असू देत, सवाई गंधर्वचा असू देत, किंवा साहित्याचा असू देत, वसंतोत्सव असू देत, हा जपण्यासाठी सुद्धा तुम्ही तेवढंच प्रयत्न करणार. 100%. तुम्हाला मी म्हणतो ना की मी आता केवळ आपण न बोलता, बोलून कोणीही बोलतं की हे करते, पण प्रत्यक्ष त्याच्यावरती जेव्हा काम करू ना, ते म्हणजे आपल्या कृतीतनं करू, ते कृतीतनं दाखवू, खरंच करायचं. कारण मला त्याची आवड आहे सगळ्याची ना. हे सगळं पुणे पण सगळं जपायचं आहे आपल्याला. हे ह्याच्याशिवाय काय आहे? कारण हे हरवून न देण्याचा सुद्धा एक मोठा चॅलेंज आहे आपल्याला. टेकड्या हरवणार नाही, मी तुम्हाला सांगतो. नाही हरवणार, कसं हरू शकत नाही. आता इतकं ताकदवाने नाही सगळं, ते कुणी नाही हरवू शकत. कुणी काय केलं ते हरवणार नाही. आज या छोट्याशा गप्पातनं, जास्त काय आम्ही बडबड करणार नाही, या छोट्याशा गप्पातनं मी प्रयत्न एवढाच केला की मुरलीधर मोहोळ माणूस म्हणून कसा आहे, पुणेकर म्हणून त्याला रसिकता आहे का, त्याला इंटरेस्ट कशात आहे, या गोष्टी आम्हाला समजून घ्यायच्यात मतदार म्हणून. कारण हा प्रयत्न असाच असणार आहे की बाकी आश्वासनं आहेत, कामं आहेत, सगळ्यांची चांगली आहेत, मी कोणाचंही वाईट म्हणणार नाही, परंतु आम्हाला मतदारांना असा लोकप्रतिनिधी हवा आहे जो हे पुणेकर पुणेपण
जपण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे आज या गप्पातनं उघड त्यांनी कबुली दिलेली आहे की या गोष्टी मला जपायच्या आहेत आणि त्या मनापासून जपायच्या आहेत. बघू पुढं काय काय होतं. त्यामुळे बाकी जास्त बडबड करायला नको. मनापासून शुभेच्छा तुम्हाला. आणि बघू हे चांगलं काम असं चालू राहिलं, आम्ही तुमच्या सोबत आहोत. धन्यवाद. येस, नक्की विश्वास राहू द्या, चांगलं करू.